मंडळी, भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना। आज आपण आलो आहोत कोकणी कॅफे विलेपार्ले पूर्व इथे पुन्हा एकदा। त्याचं कारण तुम्हाला समजलंच असेल, तरी पण बघा, श्रावणासाठी पण कोकणी माणसासाठी काहीतरी इथे ट्रेन झालीच पाहिजे। लवकरच आम्ही सुरू करतोय श्रावण थाळ। त्या बात आहे, मग आम्ही पुन्हा एकदा विजिट करायचं। मोस्ट वेलकम। श्रावणातल्या भाज्या, त्याच्यानंतर श्रावणातली कडधान्य आणि त्याचबरोबर श्रावणातले जे सीझनल पदार्थ आहेत, त्या सीझनल पदार्थांचा थाळ असणार आहे। त्याच्यामध्ये श्रावणी भाज्या असतील, श्रावणी वेगवेगळी डेझर्ट्स असतील आणि एकाच थाळामध्ये तुम्हाला वेगवेगळे पदार्थ टाकता येतील। वालाच्या बिरड्यापासून श्रावणी भेंड्याच्या भाजीपर्यंत आणि त्याचबरोबर अगदी पापड, निर्गुंड, श्रीखंड, त्याच्याबरोबर ती श्रावणाला जे जे उपयुक्त आहे ते सगळं काही। तर आज तुमच्या इतकी मीही उत्सुक आहे कोकणी कॅफेतली श्रावण थाळी बघण्यासाठी, आणि ही बघा कशी वाटते आहे। श्रावण थाळीमध्ये आहे चपाती, मिक्स व्हेजिटेबल्स, उसळ, बटाट्याची भाजी, एक पालेभाजी, त्याचप्रमाणे ताक, पुरी, श्रीखंड, वरण भात, कोथिंबीर वडी, अळूवडी, मटारचं सारण भरलेली करंजी, फ्राय केलेलं कारलं, आणि त्याचबरोबर गोडामध्ये आहे पुरणाची पोळी, उकडीचा मोदक, मसाले भात, सोलकढी, आणि मी पहिल्यांदाच ज्याची चव घेतली ते म्हणजे पंचामृत। मराठी पद्धतीने आणि हे बघा आता काय आलंय ते, असं आवडतं पापड आणि कुरडई। तुपाची धार सोडलेला हा मऊ इंद्रायणी भात आणि त्याच्यावर ही डाळ, आणि याची चव जर चाखायची असेल तर तुम्ही कोकणी कॅफेला नक्की भेट द्या। आणि हा मसाले भात, त्यानंतरचा हा उकडीचा मोदक, आणि मग ही जेवणानंतरची सोलकढी। नमस्कार मंडळी, मायबोली ब्लॉग्स तर्फे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आपण आलेलो आहोत कोकणी कॅफे मध्ये, पण यावेळेचं कारण तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये समजलंच आहे, श्रावण थाळी। नमस्कार, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। भारताच्या 78व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि कोकणी कॅफेची खास श्रावण थाळी आपल्या सेवेत दाखल झालेली आहे। तर मग सगळ्यांनी लवकरात लवकर यायचंय आणि अतिशय लिमिटेड पिरियडसाठी, म्हणजेच पुढच्या जवळपास 2 आठवड्यांसाठी श्रावण थाळी असणार आहे। तर आवर्जून भेट द्या। वेगवेगळे महाराष्ट्रीयन श्रावणात केल्या जाणाऱ्या भाज्या, त्याचबरोबर विविध गोड पदार्थ, मग मसाले भात असेल, कोथिंबीर वडी असेल, अळूवडी असेल, त्याचबरोबर पापड, कुरडईपासून श्रीखंडापर्यंत सगळं काही असलेली श्रावण थाळी नक्की येऊन ट्राय करा। हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा। आणि मागच्या वेळेलाही बऱ्याच जणांनी विचारलं होतं कोकणी कॅफेचा डिटेल ॲड्रेस हवा आहे, तर स्क्रीनवरती आहे आणि डिस्क्रिप्शनमध्येही दिलेला आहे, तर जरूर या। धन्यवाद।